पूजा विजा कुठं अभिषेक वास्तुशांती गृहप्रवेश कुठं असं असतं त्यासाठी कामं. ये नमः दुर्गाय नमः गीते नमः हरिये नमः कामदेव परमात्मः देवताय नमः प्रमोदाय नमः नंदके नमः नंदनाय नमः चतुर्भुज चतुर्भुजाय नमः शिवाय नमः एकाय नमः नेकाय नमः सवाय नमः कायाय नमः तपस्वे नमः पद्मनाभाय नमः लोकमंडल लोकनाथाय नमः माधवाय नमः अभिरुद्राय नमः. छान अशी पूजा करून झाली आता इथे हरतालिकेची. आणि हे आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन अजून थोडंसं बाकी आहे. त्यात इथला पडदा वगैरे लावायचा आहे, ते आज संध्याकाळी लावणार आहे. हाय सर्वांना. तर तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या आणि गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा उद्या येणार आहेत पण आजच देते शुभेच्छा. तर आता सगळी पूजा वगैरे करून झाली आहे. आता सगळं स्वयंपाक करायचं आहे, कारण की माझा एकटीचा उपवास आहे, बाकी कोणाचा उपवास नाही आहे. तर स्वयंपाक करून घेते. त्यानंतर बायका पण येतात हळदी कुंकवाला पूजा वगैरे करण्यासाठी. त्यासाठी मग म्हटलं आपली तयारी करून घेते पटपट. आता ही साडी सोडून मी दुसरं काहीतरी घालणार आहे थोडा वेळ, आणि पटकन आवरून घेते. नंतर थोड्या वेळाने भेटू तुम्हाला. तर तुमची सगळ्यांची तयारी झालीच असेल, आणि गणपती बाप्पाचे छान छान व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर, तर ते नक्की बघा तुम्ही सर्वांनी. आणि जरा भटजी आली ना तेव्हा गडबड झाली माझी, कारण की कामं थोडीफार राहिली होती करायची. कामं म्हणजे पूजेचीच तयारी राहिली होती थोडीशी, त्यामुळे थोडी गडबड झाली. मग जास्त काही तयार होत बसली नाही, असंच साधंच आंबडं घातलं. ती पण केस ओली आहेत तसंच घातलेलं आहे. आता आवरून घेते बाकीची कामं. तर भेटे तुम्हाला थोड्या वेळाने. ह्या आजूबाजूच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी येत होत्या पूजेसाठी. आणि त्यानंतर संध्याकाळी मी म्हटलं की बाजारात जेव्हा जाईन तेव्हा व्हिडिओ शूट करेन, पण पाऊस इतका होता की मला काही शूट करता आलं नाही. त्यामुळे व्हिडिओ मी तिथेच संपवला आहे. आणि आता बाप्पाचे व्हिडिओ तर येतीलच उद्यापासून पुन्हा. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडनं काही कमी राहू नये, सगळं करणारे तेच असतात, पण तरीही वाटतं असं की कुठे काही कमी राहू नये म्हणून आपली तेवढी धडपड चालू असते. बोल. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर आता श्रीचे पप्पा आणि दीदी असे सगळे गेलेले आहेत गणपती आणण्यासाठी. मग मी आता ही सकाळचीच साडी वेअर केलेली आहे. म्हटलं आता दुसरी नको नेसत बसायला, आणि त्यात पाऊस नेमका आला आहे. बारीक का होईना पण आहेत चालू. तर आता येतील ते थोड्या वेळाने गणपती घेऊन. पण मी गणपती तुम्हाला उद्याच दाखवेन, आज काही दाखवणार नाही, फक्त आत्ता घेऊन येतील ते. मग पूजा वगैरे करायची, त्याची तयारी पण करून ठेवली आहे. तयारी ठेवली अशी. परत मग उद्या गणपती आणायचं म्हटलं सकाळी की खूप गडबड होते, आणि भटजी पण येणार असतात सकाळी लवकर. म्हणजे त्यांनी 10चा टायमिंग दिला आहे, म्हणून मग आम्ही आदल्या दिवशीच आणतो दरवर्षी. मग आता हे गेलेत आणायला गणपती. आता बघूया किती वेळ लागतो इथे. त्यांना जाऊन एक 10 मिनटं झाली. मी तोपर्यंत साडी नेसून घेतली. मग सकाळी साडी दुसरी नेसली होती मी, त्यानंतर भांडी वगैरे घासायची होती म्हणून मग पुन्हा गाऊन घातला. आता पुन्हा साडी नेसलेली आहे. तर आता बघूया त्यांना किती वेळ लागतो आहे. गणपती तुम्हाला उद्याच बघायला मिळेल, पण आल्यावर दाखवते मी सगळे. गणपती बाप्पा घेऊन आलेत आत्ता हे सगळे. छानपैकी वाजत गाजत बाप्पा आलेले आहेत आपल्या घरात. आणि मूर्ती मात्र उद्याच बघायला मिळेल, आज काही दाखवणार नाही तुम्हाला. आता थोडं मार्केटमध्ये काम आहे ते करायला जातो आहे आम्ही. तर थोड्या वेळाने भेटतो. बाय.
बाय.